इथे खाली बॅचेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठल्या बॅचमध्ये ॲड केलेलं आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्या बॅचवरती क्लिक केल्यानंतर त्या बॅचच्या डिटेल्स तुमच्यासमोर ओपन होतील. त्या बॅचचा कोड ओपन होतो. त्या बॅच कधी चालू झाली, त्याच्यात कुठले सब्जेक्ट आहे ते डिटेल्स इथे ओपन होणार आणि या बॅचेसचं टाईम टेबल तुम्हाला इथे दिसतं की कोणत्या दिवशी क्लासचा वेळ किती वाजता आहे, क्लासचा टाईम काय आहे. दुसरी इथे वरती टॅब आहे अटेंडन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं आपल्या स्टुडंटने किती क्लासेस अटेंड केलेले आहे त्याची अटेंडन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. दुसरी टॅब आहे असाइनमेंट्सची. तुम्हाला काय असाइनमेंट्स दिलेलं आहे त्या तुम्हाला इथे बघायला मिळतात. असाइनमेंट्स जो काय होमवर्क दिला जाईल क्लासमधून तो इथे असाइनमेंट्समध्ये दिसेल. काही अनाऊन्समेंट केलेल्या असतील क्लासेसच्या त्या इथे दिसतील. अनाऊन्समेंट म्हणजे काही सूचना वगैरे असतील तर. जे काही टेस्ट किंवा टेस्टचे मार्क्स तुम्हाला इथे बघायला मिळतील टेस्ट टॅबमध्ये. व्हिडिओजमध्ये काही व्हिडिओ लेक्चर्स जे इथे अपलोड केलेले असतील त्या बॅचसाठी, विशेष बॅचसाठी ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्या व्हिडिओ लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते व्हिडिओ इथे तुम्हाला बघायला मिळते. हे जे उदाहरण दिलेलं आहे तर यात व्यवस्थित त्याच्यात पुढची टॅब आहे लाईव्ह लेक्चर किंवा स्टडी मटेरियल. जर काही PDF तुम्हाला पाठवलेलं असेल किंवा काही डेटा, काही फॉर्म्युलेज वगैरे असे काही डॉक्युमेंट्स जर पाठवले असतील, काही PDF पाठवले असतील, काही इमेजेस पाठवले असतील तर ते सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला इथे बघायला मिळेल.